मी एका महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्तीचं व्याख्यान देत होतो. तिथं मला एका उत्सुक युवकाने प्रश्न केला, की डॉक्टरसुद्धा दारू प्यायचा सल्ला देतात. म्हणजे दारू वाईट नाही आहे. तसे तर व्यसन विश्वामध्ये अनेक प्रकारचे श्रद्धा, अंधश्रद्धा, समज गैरसमज भरपूर आहेत. त्यातला हा एक मेडिकल सायन्सच्या संबंधित गैरसमज आहे, की डॉक्टरसुद्धा दारू प्यायचा सल्ला देतात. मी याला डिनाय करत नाही, अर्थात मी याला नाकारत नाही, की डॉक्टर दारू प्यायचा सल्ला देत असतील. परंतु डॉक्टर तुम्हाला औषधांचे सल्ले देत नाही किंवा सजेशन करत नाही. तर डॉक्टरची ॲज फॉर मेडिकल पाथवे एक नैतिक जबाबदार असते, की डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन करण्याचा अधिकार असतो. तर मी त्या तरुणाला म्हटलं, कुठल्या डॉक्टरनी तुला आजपर्यंत त्याच्या प्रिस्क्रिप्शनवर अल्कोहोल, रम असू, विस्की असू किंवा संबंधित कुठलीही दारू असू, ती प्रिस्क्राईब केलेली तू कधी पाहिली आहे का? तर नाही. कारण का डॉक्टर ते प्रिस्क्राईब करूच शकत नाही. कारण एखादं मेडिसिन प्रिस्क्राईब करण्यासाठी ते डबल ब्लाइंड ट्रायलमधून जावं लागतं, जे संशोधनाच्या नंतर ते केलं जातं आणि मगच त्याला मेडिसिन म्हणून प्रिस्क्राईब केलं जातं, त्या आजारावरचा उपचार म्हणून. त्याला असा समज होता, की डॉक्टर सांगतोय म्हणजे दारू वाईट नाही. होय, मीही मान्य करतो, दारू वाईट नाही. परंतु दारू पिणं वाईट आहे आणि तुमच्यासारख्या तरुणांनी तर दारू पिणं खूपच वाईट आहे. त्यामुळे डॉक्टरनी सोडा, देवानी जरून वरून येऊन तुम्हाला सांगितलं, की दारू प्या, तरी मित्रांनो दारू पिऊ नका. कारण शिक्षणाच्या वयामध्ये ज्या मुलांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं वय असतं, एक एक कोर्स करायचं ॲडमिशन घ्यायचं वय असतं, त्या वयामध्ये अनेक मुलं माझ्याकडं व्यसनमुक्तीच्या ॲडमिशनसाठी येत असतात. त्यामुळं देव सांगू अथवा डॉक्टर सांगू, दारू ही चांगली नाही. गांजावर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच आपण.